तर मित्रांनो, तुम्हाला मी आज ऑप्शन ट्रेडिंग कसं करायचं आणि मार्केटमध्ये कोण्या पद्धतीनं अनालिसिस करायचं आणि मार्केटची डायरेक्शन कशी निवडायची ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, इम्पॉर्टंट आहे. तुम्ही करोडो नाही किती जरी पैसे खर्च केले तर असा व्हिडिओ तुम्हाला कदाचित यूट्यूबवर भेटणार नाही आहे. आणि हा व्हिडिओ बनण्याच्या मागचा एकच उद्देश आहे, आपल्या सर्व काही मराठी बंधवांना एक व्यवस्थित डायरेक्शन कसं ट्रेडिंगमध्ये कसं डायरेक्शन फाइंड आउट करायचं हे दाखवण्याचा मी ह्या व्हिडिओतून प्रयत्न करतो आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ होता येईल तेवढा शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओमध्ये एकदम काळजीने बघा, टाईम काढून बघा. तुम्हाला आता जर टाईम नसेल तर गडबडीत हा व्हिडिओ नका बघू. ह्या व्हिडिओसाठी स्पेशल टाईम द्या आणि स्पेशल टायमाच्या नंतरनं हा व्हिडिओ तुम्ही निवांत एकांतात बसा. जरी हा व्हिडिओ तुम्ही समजून घेतलं तर तुम्हाला कमीत कमी मार्केटमध्ये डायरेक्शन कशा पद्धतीनं बनणार आहे ह्याचा अंदाज येईल. मी तुम्हाला पूर्ण काही एखादे गुरुमंत्र देणार नाही आहे की मार्केटमध्ये एकदम ॲक्च्युली कसं काम होणार आहे. तर मी एक अंदाजे तुम्हाला सांगू शकतो की मार्केटमध्ये डायरेक्शन कुण्या साईडनं होऊ शकते, ते एक तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. ठीक आहे. तर एक डेट सिलेक्ट करू आपण ॲनालिसिससाठी. एक अंदाजे डेट कोणती बी घ्यायची, एक रँडम, आणि ते डेट ठेव का, ही डेट घेतो आहे मी 22/6/2022 ही डेट घेतो आहे. आणि ह्या डेटला बघा, एक आपल्याला हा रँडम व्हिडिओ म्हणजे रँडम डेट घेतलेली आहे आणि तिथं कशा पद्धतीनं आपण एक मार्केटचं डायरेक्शन पाहू शकतो ते दाखवते. पहिलं तर हा 1 नंबरचा जो चार्ट आहे तो आहे निफ्टी 50चा, जो की 30 मिनिटाच्या कॅन्डल टाईम फ्रेममध्ये लावलेला आहे मी. आणि हा जो चार्ट आहे 2 नंबरचा, हा निफ्टी 50चा 3 मिनिट कॅन्डलचा म्हणजे 3 मिनिट टाईम फ्रेममध्ये आहे. आणि हा पण 3 मिनिट टाईम फ्रेममध्ये बँक निफ्टीचा आहे. आणि हा जो आहे मिड कॅप निफ्टीचा आहे, हा आहे 3 मिनिट टाईम फ्रेममध्ये. तर चला एक आपण इथे एक रँडम डेट घेऊ. कोणती ही डेट घेऊ तेव्हा, कोणती आहे 9 नाही 16 जून. आणि फायनल स्टार्टिंगलाच मी तुम्हाला एक सांगू शकतो की हा जो व्हिडिओ आहे ऑप्शन सेलरसाठी खूप महत्त्वाचा आहे. ऑप्शन बायरसाठी पण हा महत्त्वाचाच आहे, पण तुम्ही सेलिंग जर करत असाल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. बायरसाठी पण ठीकठाक आहे. तुम्ही जर ह्याच्यावर जास्तीच अजून काम करायचा प्रयत्न केला तर तुम्हाला नक्कीच ही स्ट्रॅटर्जी म्हणा किंवा एक मार्केट रीडिंगची पद्धत आहे, ते मार्केट बिहेवियर, जसं मार्केट कसं चालतं आहे हे एक पद्धत सांगतो ह्या व्हिडिओमध्ये. तर 16 तारखेला आलो आहे आपण चार्टवर. तिन्ही चार्ट लावले आहेत. व्हिडिओ थोडा लांब होणार आहे, असू द्या. थोडा लांब जरी असला तर हा व्हिडिओ स्किप नका करू. जर तुम्हाला टाईम नसेल तर पुन्हा बघा. अजून मी परत सांगतो आहे, टाईम काढून बघा. महत्त्वाचा व्हिडिओ आहे, विनामूल्य आहे. ह्याला कुठलाच पैसा तुम्हाला पे करायचा नाही आहे. त्यामुळं व्हिडिओला थोडीशी किंमत द्या. फ्री आहे असं समजून ह्याला थोडंसं इग्नोर नका करू. ठीक आहे. तर चला आताच व्हिडिओला चालू करू. 16 जूनला मार्केट काय होतं आहे, गॅप अप ओपन होतं आहे. तुम्ही ह्या मोठ्या टाईम फ्रेममध्ये इथं बघू शकतात. गॅप अप ओपन झाले आणि पाठीमागला ट्रेंड हा बुलिश ट्रेंड आहे. ठीक आहे. तर इथं 15 तारखेला काय केलं मार्केटनं, ही जेवढं बुलिश होतं ह्याला काय केले, एक रिकव्हरी दिली. म्हणजे इथून जेवढे मार्केटमध्ये आले ते प्रॉफिट इथं बुक केलेत. तर ठीक आहे, आपल्याला जास्त सायकोलॉजी समजायची नाही आहे. प्रॉफिट बुक केले, काय केले 12 फुटाने आपल्याला लक्षात ठेवायचे नाहीत. आपल्याला फक्त हे 2-3 इंडेक्स लावायचे आहेत आणि 3 इंडेक्समध्ये कंटिन्यू कुण्या साईडला मार्केट मुवमेंट होतं आहे आणि कंटिन्यू कोणते कॅन्डल बनते त्या कॅन्डलवर आपल्याला ट्रेड करायचं. इथं सिम्पलचा रूल आहे मार्केटमध्ये. पहिल्यांदा तर तुम्ही अर्धा तास ट्रेड नका करू, 40-45 मिनिट, कमीत कमी 9 वाजून 40-45 मिनटापर्यंत. ठीक आहे. तर इथं ट्रेड करायचा नाही आहे. परत इथं मार्केटला फाइंड आउट करायचं, मार्केट कोणत्या डायरेक्शनमध्ये जाणार आहे. आता तर गॅप अप ओपन झाले, हे तर गोष्ट तुम्हालाही मान्य आहे, मलाही मान्य आहे. मग मार्केटमध्ये काय झाले, जिथं 15 तारखेला फुल सेलिंग आली, ह्या जागी तुम्ही बघू शकता फुल सेलिंग आलेली आहे.
आणि आज मार्केट गॅप ओपन झाले. पाठीमागला ट्रेंड ब्लूश आहे. मग ही एक रिट्रेसमेंट होऊन मार्केट परत वर जाण्याचा प्रयत्न करणार आहे. तर इथं तुम्ही अर्धा तास वेट केल्यानंतर जवळपास 10 वाजता तुम्हाला एक सेटअप दिसणार आहे. कारण तो इथंच डाऊन साईडला आल्यानंतर एक इथं बॉटमला म्हणजे आपल्याला ट्रेड करताना एक तर रिट्रेसमेंट घ्यायचा म्हणजे टॉप टू बॉटमच्या सेंटरनं ट्रेड करायचं एक तर, नाहीतर एक तर काय करायचं टॉप क्रॉस केल्याच्या नंतर एक ट्रेड करायचा. म्हणजे हा टॉप आहे, हा टॉप क्रॉस केला जिथं आपले कॅन्डल दिसल सेलिंगची तिथं सेल करायचा. जसं इथं बॉटम क्रॉस करून इथं काय दिसते, एक बाईंग दिसते. त्या जागी करायचं आपल्याला, त्या जागी काय करायचं आपल्याला बाईंगचा ट्रेड फाइंड आउट करायचा. आणि इथं बी काय दिसते, ह्या बी जागी काय दिसते, एक रिट्रेसमेंटच्या एरियामध्ये दिसते हे कॅन्डल. हे कॅन्डल कुठं आले, एक रिट्रेसमेंटच्या जागी आले. बँक निफ्टीमध्ये सेटअप बनलं नाही आहे, पण निफ्टीमध्ये आणि मिड कॅपमध्ये सेटअप बनलं आहे. तर दोन इंडेक्स जर एका साईडला मुवमेंट करत असेल, समजा दोन इंडेक्स जर बाईंग दाखवत असेल, तर आपल्याला तिसरा इंडेक्स बाईंगमध्ये बघायचा आहे किंवा साईडवेज बघायचे आहे. पण डाऊन साईडला नाही बघायचं. साईडवेज असेल किंवा बाईंग असेल, पण दोन इंडेक्स जर जिकडे पळत असेल, जसं निफ्टी आणि बँक निफ्टी जर वरी चालू तर मिड कॅपला बी कुठं ना कुठं होल्ड करावं लागेल किंवा अप साईडला यावं लागेल, नाही तर साईडवेज राहावं लागेल. आणि जर बँक निफ्टी आणि मिड कॅप जरी वरती चाललं तर बँक निफ्टीला पण इथं होल्ड करावं लागेल किंवा अप साईडला यावं लागेल. आणि जरी बँक निफ्टी आणि मिड कॅप जरी वरती चालली तर त्या निफ्टीला काय करावं लागेल, एका जागी साईडवेज व्हावं लागेल, नाहीतर मार्केट बरोबर सगळ्या बरोबर वरती यावं लागेल. तर असं एक दोन इंडेक्स जरी अपसाईडला मुवमेंट करायचा प्रयत्न करत असले, म्हणजेच कसं एक इंडेक्स रिट्रेसमेंटला आला, समजा हा निफ्टी तो रिट्रेसमेंटला आला आहे आणि ह्यानं काय केले, मिड कॅप निफ्टीनं हा लो क्रॉस करून इथं आला आहे. मग हा लो क्रॉस केल्यावर काय झाला, आपला व्ह्यू झाला वरती, हा व्ह्यू काय झाला वरती, हा व्ह्यू इथं व्ह्यूज बनला नाही आपला. तर आपल्या ह्या एक निफ्टी आणि हा बँक निफ्टी ह्या हा मिड कॅप निफ्टी, ह्या दोन्हीच्या भरोशावर आपल्याला बँक साईडचा ट्रेड करायचे आहे. तिथं पॉसिबिलिटी आपली 80% पॉसिबिलिटी असते आपल्याला प्रॉफिट भेटण्याची. जर हे सेल आणि टार्गेट तुम्ही व्यवस्थित मॅनेज केले तर हे पॉसिबिलिटी वाढायची शक्यता पण असते. आणि एंट्री तुम्हाला 3 मिनिटच्या टाईम फ्रेममधूनच एंट्री करायची. 1 मिनिटाचा चार्ट बघायचा नाही आहे आणि 5 मिनिटाचा पण बघायचा नाही आहे. 3 मिनिटाचा एकदम मीडियम टाईम फ्रेममधला चार्ट आहे. 5 मिनिटाचा खूप मोठा होऊ शकतो किंवा 1 मिनिटाचा खूप लहान होऊ शकतो. 3 मिनिटाचा हा सेंटरचा असणार आहे, हा तुम्ही यूज करू शकतो. तर इथं बघत आता आपल्याला टाईममध्ये किती अर्धा तास जवळपास ट्रेड घ्यायचा नाही आहे मार्केटमध्ये. मार्केट कसंही असू जा, आपल्या पद्धतीनं पळू, कसंही पळू. त्यानंतर बघा इथं कमीत कमी 10 वाजल्याच्या नंतरनं 10 वाजून 12 मिनिटाला किंवा 10 मिनिटालाच इथं कॅन्डल कशा दिसतात बघा. 10 वाजून 9 मिनिटाच्या कॅन्डल आहे. इथं तिन्ही इंडेक्समध्ये एकदम चांगल्या बाईंग कॅन्डल दिसतात. मग इथं तुम्हाला डोळे झाकून इथं बाईंग करायचं आहे. त्याआधी तुम्हाला कोणत्याच कॅन्डलमध्ये अशी बाईंग दिसणार नाही. आता जसं इथं कॅन्डल आलं, आता हे कॅन्डल काय झाली, 9 वाजून 36 मिनिटाची कॅन्डल. तुम्हाला कॅन्डल बाय कॅन्डल दाखवतो, त्यामुळे तुम्हाला समजून जाईल. मोठ्या टाईम फ्रेममध्ये फक्त तुम्हाला मार्केटचं डायरेक्शन वॉच करायचं. मार्केट टाईम फ्रेममध्ये तुम्हाला इथे घ्यायचं. इथं बघा कॅन्डल, इथे एकदम बेरिश कॅन्डल आहे. 9 वाजून एक सिरियलमध्ये घेऊन येतो. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. 9 वाजून 36 मिनिटाला बघा, दोन इंडेक्समध्ये कॅन्डल कशी बनलेली आहे, बेरिश बनलेली आहे. एका इंडेक्समध्ये कसं आहे, मार्केट सध्या अजून टॉपलाच आहे. पण इथं एवढ्या क्विक एंट्री आपल्याला करायची नाही आहे. मार्केटमध्ये थोडंसं वेट करायचे. जसं हाय लो बनत जातील तसं आपल्याला वॉच करून ट्रेड करायचे इथं. ठीक आहे. आता इथं काय झालं, नेक्स्ट पार्टला जो आपण इथं जाऊ. आता 9 वाजून 10 मिनिटाला मार्केटने एक परत हाय बनवला आहे. हाय बनवल्याचं कसं कळतं आहे, हायला आपली एखादी बेरिश कॅन्डल बनली की मार्केटचा हाय समजायचा. मार्केटचा हाय कुठं समजायचा, एक बेरिश कॅन्डल म्हणल्यावर. नाही इथं मार्केटचा हाय कुठं बनवलं आहे, ह्या कॅन्डलला इथल्या कॅन्डलला 9 वाजून 10 वाजून 39 मिनिटाला ही कॅन्डल जी आहे ना, ती बेरिश आहे. तर ही जी बेरिश कॅन्डल आहे, तर इथं कसं, इथं 10 वाजून म्हणजे निफ्टीमध्ये बघितलं असाल तुम्ही, तर इथं किती आहे, निफ्टीमध्ये 10 वाजून 30 मिनिटाला मार्केटनं म्हणजे 10:33ला मार्केट सांगतं की हे टॉप आहे मार्केटचं. ठीक आहे, 10 वाजून 33 मिनिटाला. पण ह्या इथं बँक निफ्टीमध्ये पण सांगते ना टॉप आहे म्हणून मार्केट. ठीक आहे,
मिड कॅपमध्ये टॉप दाखवते का नाही दाखवत. मग थोडंसं वेट करा, अजून काय फरक पडत नाही आपल्याला. वेट करायचा नाहीतर ट्रेड करायचा. 2 इंडेक्समध्ये दाखवलं आपल्याला सेलिंग, ट्रेड करा तुम्ही. तरी बी मिड कॅपमध्ये बी जरी बघायला गेलं तर तुम्ही ही जे कॅन्डल आहे ही पूर्ण एक रिजेक्शन कॅन्डल आहे. मिड कॅपमध्ये बघा ही रिजेक्शन कॅन्डल आहे. रिजेक्शन कॅन्डल म्हणजे काय, तर आपल्याला सेलिंग बघायला भेटणार आहे. तर हे असंच टॉप फोडकायचं असते मार्केटमध्ये. हे चार्ट आता खूप इथं किचकट झाले. नेक्स्ट चार्टला जाऊ आपण परत, नेक्स्ट डेला जाऊ चला. तर आपण आलं 19 तारखेला. 19 तारखेला कसं दिसतं इथं हे सगळे कॅन्डल मार्केटमध्ये एकदम शार्प बाईंग झालेली आहे. आणि शार्प बाईंग झाल्याबरोबर दुसऱ्या दिवशी पण मार्केट ओपन झाल्याबरोबर आपल्याला बाईंग करायचं नाही आहे. कुठं ना कुठं तिथं वेट करायचं आहे. मार्केट कसं प्रकारे मुवमेंट करणार आहे इथं. तर 19 तारखेला आपल्या स्ट्रॅटेजीनुसार 19 तारखेला तरी तर आपल्याला ट्रेड भेटणं खूप कठीण आहे. कारण तो अर्धा तासानंतर जर बघायला गेलं कमीत कमी 10 वाजता 10 वाजेनंतर आपल्याला ट्रेड करायचं नाही आहे. आता बघा इथं लो हायर आहे मार्क करून घ्यायचं. इथं लो आहे हा पहिला. हा लो क्रॉस झाल्याशिवाय ट्रेड करायचा नाही. हा लो क्रॉस झाल्याशिवाय ट्रेड करायचा नाही. आणि इथं तर मिड कॅपमध्ये तर लो खाली, इथं तर लो दिसतच नाही इथला. तर इथला टॉप आणि बॉटम घ्यायचं. जसं की इथं टॉप आलं, इथं बॉटम आलं. आणि हा रिट्रेसमेंटसाठी तर इथं झालंच नाही. साईडवेजच झालेलं मार्केट. रिट्रेसमेंट कधी होणार, मार्केट जेव्हा वरती मुवमेंट होणार ना असं होणार तो हे रिट्रेसमेंट बनणार. किंवा नेक्स्ट डेचा तो लो पण बनणार. मग इथं तर अजून कुठं ट्रेडचं दिसलं नाही आहे. आता कुठं लो क्रॉस झाला आहे, इथं लो क्रॉस झाला पण मार्केट सडनली खाली डाऊन साईडला जायचा प्रयत्न करते. एवढा इथे एक लो क्रॉस झाला ह्याचा बँक निफ्टीचा. ठीक आहे. निफ्टीमध्ये काय अजून लोच बनवलेत नाही. निफ्टीमध्ये शार्प सेलिंगच होते, स्विंग बनवलंच नाही निफ्टीमध्ये. बँक निफ्टीमध्ये ह्याचा लो इथं क्रॉस केला आहे, खाली गेला आहे. तर तिथं बघा आता काय झाले. इथं काय होते मिडकॅपमध्ये तर अजून काहीच दिसत नाही. मिडकॅपमध्ये काही बघायची गरजच नाही. इथं होल्ड केले, इथं काय केले मार्केट, इथं होल्ड केले आणि इथं खाली मारले, डाऊन मारले. आता इथं काय ह्याच्यामध्ये निफ्टीमध्ये काय केले, ही खूप सोपी पद्धत आहे. तुम्हाला आता मी फास्ट सांगत असल्यामुळं, नाहीतर ही जरी आपल्याला 1-2 मिनटं जरी भेटले तर तुम्ही एवढे अनालिसिस आरामात करू शकता. मार्केटचं एक कॅन्डल बनवू नका, तुमची अनालिसिस होऊन जाईल. तर इथून एक थोडीशी बाईंग आली आणि इथे एक लो बनवले, तरी आपल्या इथं ध्यान द्यायचं नाही आहे. ठीक आहे. आता बघायचं लो कुठं क्रॉस केले. इथं क्रॉस केलं पहिल्यांदा बघा 3 इंडेक्समध्ये इथं लो बनवला. ह्याच्यामध्ये कुठं काय बनवलंच नाही ना. हा एक स्विंग बनवला. ओके, स्विंग बनवून हा लो क्रॉस केला. ह्यानं काय केलं, इथं लो क्रॉस केले. आणि इतर पण ट्रेड घेणं खूप रिस्की आहे. तुम्ही इतर ट्रेड घेणं काय प्रॉफिट घेऊ शकतात, पण हा एक प्रॉपर ट्रेड होणार नाही आहे. ट्रेड प्रॉपर तुमचा कुठं होईल जेव्हा हे स्विंग बनल आणि ह्या स्विंगचा लो क्रॉस करून एक आधी जरी कुठं बाईंग कॅन्डल दिसली, जसे की असे बाईंग कॅन्डल, तर तिथं ट्रेड बनतो आरामात. जसं हे झालं, हे बघा इथं पण तसं झालेलं आहे. दिसते का तुम्हाला इथं, हो का. हे जर बनलं, ह्याचा लो क्रॉस झाला पहिल्यांदा, हा लो क्रॉस झाला, इथं कॅन्डल आली, हा लो क्रॉस झाला, इथं कॅन्डल बनली. 2 इंडेक्समध्ये आपल्या इथं कॅन्डल बनलेली आहे. सोपं आहे, जास्त नाही अवघड, काही विषयच नाही. तुम्हाला प्रॅक्टिस करून दाखवते आणि तुम्हाला वाटत असेल मार्केटमध्ये असं ही जी गोष्टी राहत नाहीत, ते पण तुमचं बरोबरच आहे. पण इथं तुम्ही एक गोष्ट अशी फाइंड आउट करून ते रूल बनवून त्या पद्धतीने ट्रेड करू शकतात ना. जसं इथं बाईंग आली, ओके, बाईंग आली इथं, आणि सेलिंगसाठी आहे, तुम्हाला बाईंगसाठी नाही. बाईंगसाठी जर तुम्ही इथं जरी बाय केलं तरी तुमचं इथं जाणे ना कुठं प्रीमियम देखील होतं एवढा अर्धा तासात. सेलिंगसाठी काही विषय नाही आहे. सेलिंगसाठी हे बेस्ट असणार आहे. इथून बाईंग जरी केला तरी इथं जाऊ दे नका, तुम्हाला आरामात ह्याच्या बॉटमपर्यंत तुम्हाला प्रॉफिट दिसून जाते. आणि ही इथवर जरी आलं तर ऑप्शनमध्ये इथवर आरामात जाते, असा विषय आहे. चला तुम्हाला फटाफट नेक्स्ट डेला घेऊन जातो. पेशन्सनं वाट बघायची.
खूप गरज आहे. तर मोठ्या याच्या चार्टला जरी बघितलं तुम्ही, मोठ्या चार्टला पण हा लो कुठं ना कुठं इथं ब्रेक करतोय. लो ब्रेक ट्रेड त्याच्या अपोजिट लो ब्रेक एस एल हंटिंगच आहे. ठीक आहे. नेक्स्ट डे कुठं आहे? इथं 20 तारीखला. ठीक आहे. दोन इंडेक्समध्ये आपल्याला एक पोझिशन बघायचे. दोन इंडेक्समध्ये बाईंग दिसल्यावर आता हे खाली आलं, एकदम शार्प सेलिंग झाली. पहिले एक रिट्रेसमेंट द्यायचा, अर्धा तास आपल्याला ट्रेडच नाही करायचा, म्हणजे 9:45 आपल्याला ट्रेड नाही करायचा. 45च्या पूर्ण कुठं लो क्रॉस होते का ते बघायचं. जसं की इथं 10:30 वाजता लो क्रॉस झाला आहे, एक स्विंग म्हणून लो क्रॉस झाला आहे. आणि इथं काय झाले, इथून इथंच्या रिट्रेसमेंटच्या इथं आले आणि इथं पण काय झाले, ह्याचा लो ब्रेक करून इथं आले मार्केट. म्हणजे ह्या बँक निफ्टी आणि निफ्टीमध्ये काम केले. आणि मिडकॅपमध्ये एवढं कुठं काम केलेलं नाही आहे मार्केटनं. ठीक आहे. मग लो क्रॉस झाल्यानंतर एक जरी कुठं बाईंग कॅन्डल दिसली, अशी एक बाईंग कॅन्डल दिसली, ही 10:49 बाईंग कॅन्डल आहे. मग इथं आपला ट्रेड होतोय. मग तिन्ही इंडेक्समध्ये बाईंग दिसते, तर घ्यायचंच नाही. मग ऑप्शन सेलिंगवाल्यासाठी सांगतोय, कारण तो इथून जरी मार्केट थोडं जर टाईम स्पेंड जरी केला असं, तर ऑप्शन सेलिंगवाल्याचा इथं पण प्रॉफिट होते आणि इथून असं डायरेक्ट वरती गेलं तरी प्रॉफिट होते. ठीक आहे. हा झाला 21 तारखेला. चला आता 21 तारखेला 21 तारखेला खूप बाईंग आली, एकदम शार्पमध्ये बाईंग झालेली आहे. मोठ्या टाईम फ्रेममध्ये येऊन बघा तुम्ही, शार्प बाईंग भेटलेली आहे. आणि आता दुसऱ्या 21 तारखेला काय करायचं, आता इथं कसं आहे, इथं हाय आहे. ठीक आहे. मोठ्या टाईम फ्रेममध्ये आणि छोट्या टाईम फ्रेममध्ये कुठं स्विंग बनला, पहिला डेचा स्विंग बघायचा. 9-9:30 वाजे नाका जेवढे स्विंगमध्ये बनून द्यायचं. आता इथं झाला 9:45 झाला, एक स्विंग कुठं बनला, ह्याच्यात इथं एक स्विंग बनला, ह्याचा इथं बनला स्विंग. ठीक आहे. इथं बनला, तर ह्याचा हाय क्रॉस होऊ द्यायचा, इथं स्विंग बनला, ह्याचा हाय क्रॉस झाला. पॉसिबिलिटी काय, प्रॉफिट बुकिंगची आहे. मार्केटमध्ये काय ऑलरेडी इथं सेलिंग गेलेलं आहे ह्याच्यामध्ये पण, कारण तो मिड कॅपमध्ये ही कॅन्डल एक शार्प सेलिंगची, इथून सेलिंगचा व्ह्यू आरामात बनवू शकतो. आणि तिथून आपल्याला थोडंसं वाट बघायची ना, त्याच्यामुळं. आता इथं बघा हाय ब्रेक झालं. आता ही बघा कॅन्डल 10 वाजताची कॅन्डल बघा, सगळ्या इंडेक्समध्ये बघा रेड कॅन्डल दिसते, प्रॉपर सेलिंगची कॅन्डल दिसते 10 वाजताची. पण इथं मिडकॅपमध्ये काय होतं आहे, बॉटम पकडते. मिडकॅप असं म्हणते की मी इथून आजू परत वर जाऊ शकतो, मिडकॅप इथून आज वर जाऊ शकतो म्हणते. त्यामुळं काय करायचं, इथं ह्याचा लो ब्रेक करायची वाट बघायचं मिडकॅपची. मिडकॅप लो ब्रेक केल्याशिवाय वर जाऊ शकत नाही. त्याच्यामुळं काय होतं, इथे एक सेलिंगचा ट्रेड आपला बनू शकतो. जसं की ह्याच्या रिट्रेसमेंटला येईल, इथून मार्केट वरती जाईल, किंवा ह्यानं रिट्रेसमेंटला इथून मार्केट वरती जाईल आणि ह्याने इथून मार्केट वरती जाईल. इथं तर पॉसिबिलिटी आहे आपली, त्यामुळे इथे एक ट्रेड छोटासा बनू शकतो. जसं ह्याला लो ब्रेक झाला, तसं त्याचं मार्केट अजून खूप डाऊन साईडला जाण्याचा प्रयत्न करणार आहे. आता बघा इथं कसं लो ब्रेक झाला, आता हा एक स्विंग आहे. ठीक आहे. हा हा एक लो आहे, किंवा ह्याचं रिट्रेसमेंट जरी घेतलं तरी इथं रिट्रेसमेंट येते ह्याचं. आणि ह्याचं काय, आपलं बँक निफ्टीचं कसं होते, बँक निफ्टीचं पण हा लो ब्रेक केला आहे. लो ब्रेक केला इथं बी लो ब्रेक केला आहे. मिडकॅपचं काय एवढं भारी दाखवलं नाही, तर मिडकॅप खाली डाऊनलाच जात राहिले. मिडकॅप बघा डाऊनला जात राहिले. मिडकॅपमध्ये एंट्री जास्त बनतच नव्हती, तरी मिडकॅपमध्ये इथं आलं कॅन्डल. ठीक आहे. आता दोन इंडेक्समध्ये आपल्याला आपल्या पद्धतीनं आपल्या स्ट्रॅटेजीनुसार किंवा आपल्या डायरेक्शननुसार मार्केट बनत आहे. तर दोन इंडेक्समध्ये तुम्ही बाईंगचा प्रयत्न करू शकतात. जसं की ह्याचं लो ब्रेक झालं, किंवा ह्याचं बी लो, आता हे बघा ह्याचं बी लो इथं ब्रेक झाले, ह्याचं बी लो ब्रेक झाले, रिट्रेसमेंटला बी इथं गेले. इथून हाय पॉसिबिलिटी चान्सेस आहेत की मार्केट वरती जाईल. इथून जास्तीत जास्त चान्सेस इथून वरती जाण्याचे असतात. मग काय करायचं, कॅन्डलस्टिक बी बघा ना तुम्ही, असल्या टायमाला कॅन्डलस्टिक पण एकदम परफेक्ट काम केल्यानंतर ना, इथं तुम्ही कधीच घेऊ शकत नाही. तेव्हा हे बघा 10:15 कॅन्डल, इथं काय दाखवते, दोन्ही वरच्या निफ्टी आणि बँक निफ्टी दोन्हीमध्ये काय दाखवते, एक हॅमर कॅन्डल दाखवते. ही दाखवते की बाईंगचं प्रेशर आहे. पण मिडकॅपमध्ये सेलिंग दाखवते. मिडकॅपमध्ये नेक्स्ट कॅन्डल काय दाखवते,
बाईंग दाखवते. बाईंग दाखवते म्हणजे ह्या दोन्ही मिळून कोणत्या कॅन्डल होत्या? ह्या दोन मिळून कॅन्डल कोणत्या होत्या? दोन मिळून होत्या एक हॅमर कॅन्डल होत्या. ह्या दोन कॅन्डल मिळून मग मार्केटमध्ये काय झाले, ऑफिशियली बाईंग जास्त, बाईंगचे प्रेशर आलेच. तुम्ही ह्याच्या भरोशावर करायचा नाही ट्रेड मिड कॅपवर. आता तुम्हाला भरोसा कशाचा आहे? बँक निफ्टी आणि निफ्टीचा दोन्हीमध्ये बाईंग दाखवते. तुम्ही इथं बाईंगचा ट्रेड पंच करा, तुम्हाला इथून एक प्रॉपर अपसाईडला एंट्री भेटणार आहे. त्याला नेक्स्ट डेला जाऊ, जास्त टाईमपास घ्यायचा नाही आपल्याला. फास्ट अर्धा तासानंतर बघायचं, फास्ट हायर आहे, हायर लो कुठं बनते. चला फास्ट बघायचं आता एकच मिनटामध्ये, फास्ट झपाझप झपाझप झपाझप. 22 तारखेला आलो आपण इथं. आता इथं काय केले हे ना बघा, अर्ध्या तासानंतर पहिल्यांदा ह्यानं काय केले, लो क्रॉस केले. इथं लो क्रॉस केले. ह्यानं काय केले, इथं ह्यानं काय वेट करते. बँक निफ्टी काय करते, इथं वेट करते. बँक निफ्टी वेट करते आणि हा हे इथं बॉटमच्या खाली ओपन, बॉटमच्या खाली झाले वाटतं. याचं नाव एक मिनिट बघू द्या. नाही, टॉपलाच आहे एंट्री, टॉपलाच आहे. ठीक आहे. ह्या इथं बघा तुम्ही, याने ह्याचं हाय क्रॉस केले. इथं बी ना हाय क्रॉस केले. बॉटम क्रॉस केलंच नाही, हाय क्रॉस केले. ठीक आहे. तर ह्यानं म्हणजे ह्यानं हायरवर आहे, पण आपल्या एवढ्या फास्ट एंट्री करायची का नाही एंट्री करायची आहे. मग इथं आपल्याला काय करायला लागणार, वेट करायला लागणार. मग निफ्टीमध्ये काय झाली, हो इथं ह्यानं हाय क्रॉस केले. इथे एकदा परत अजून एकदा इथे एकदा हाय क्रॉस केले, डबल हाय क्रॉस केले. मग आपल्या इथं काय होतं, इथं सेलिंगचा प्लॅन आहे. इथं बँक निफ्टीमध्ये बी कुठं ना कुठं सेलिंगचा प्लॅन चालू होता आपला. पण मिड कॅपमध्ये काय होतं, मिड कॅपमध्ये तर ऑलरेडी सेलिंग झालेली आहे इथं. आणि इथं मिड कॅपमध्ये बाईंगचा प्लॅन दाखवते ह्या कॅन्डलला, आणि निफ्टीमध्ये सेलिंग दाखवते. बँक निफ्टीमध्ये इथं सेलिंग दाखवत नाही. मग त्यामुळं काय करायचं, बँक निफ्टी साईडवेज आहे म्हणायचं, आणि निफ्टीमध्ये सेलिंग होणार आहे. आणि मिड कॅपमध्ये बाईंग व्हायचं प्लॅन आहे. पण मिड कॅप पहिल्याच ऑलरेडी सेलिंगमध्ये गेलेला आहे. मग हे किती वरती जाते काय याचा काही अंदाज नाही. तर आपल्याला ह्या इंडेक्समध्ये ट्रेड करणार आहे आपण, ह्याच इंडेक्सच्या आधारे आपण ह्या इंडेक्समध्ये ट्रेड करायचा. सेलिंगची ही कॅन्डल झाली 9:27 एक कॅन्डल झाली. 9:28 आपण एंट्री करायचं. मग वेट करायचं प्रॉफिट की लॉस. प्रत्येक दिवशी प्रॉफिट होणार नाही आहे, हे पण मला पण माहिती आहे आणि तुम्हाला पण माहिती आहे. कोण्या दिवशी प्रॉफिट, कोण्या दिवशी लॉस होतं आहे. तिथं जरी लॉस झाला तर हो का, इथे एक स्विंग लो केलेला आहे इथं. ठीक आहे. इथं लो मारलेला आहे. मग इथं तिन्ही इंडेक्समध्ये मारलेलं असणार आहे. आता बघा तेव्हाच एवढी बाईंग झालेली आहे. इथं बी कुठं ना कुठं हे लोला आले. इथं लो क्रॉस आले का नाही बघू थोड्या टाईम फ्रेममध्ये. आणि इथं बघा, हो का, इथं बी बघा मिड कॅपमध्ये तो. आता हे लो क्रॉस झाल्यावर आपल्याला बघायचं एक बाईंगची कॅन्डल बघायची. बाईंगची कॅन्डल कोणी इंडेक्समध्ये कुठं दिसते बघायची. बस स्ट्रॅटेजी खूप सोपी आहे. 1 वाजताची कॅन्डल ही तिन्ही इंडेक्समध्ये सेलिंग दिसते आहे कॅन्डलला 1:03 नंतर 1:06 कॅन्डलला बाईंग दिसते तिन्ही इंडेक्समध्ये. मग 1:09 शार्प बाईंग दिसते तिन्ही इंडेक्समध्ये. मारा एंट्री इथे एंट्री मारली की फुल प्रॉफिट. प्रॉफिट होणार नाही असं नाहीच आहे, पण स्विंग बनवलं पाहिजे. आता इथं स्विंग बनले, छोटे स्विंग बनले, खाली मारले, छोटाच प्रॉफिट. छोटा स्विंग इथंच प्रॉफिटच्या अपेक्षा ठेवायची. इथं गेलं तर बरं बढिया असं आहे तुमचं. ठीक आहे. दुसऱ्या दिवशी मार्केट एकदम गॅप डाऊन ओपन झाले. गॅप डाऊन मोठे, आता मोठ्या चार्टमध्ये बघा ह्यानं लो क्रॉस केले का नाही बघा इथं, हो का, लो क्रॉस केला आहे. लो क्रॉस केल्याबरोबर पण आपल्याला क्विक एंट्री करायचं नाही. आपला प्लॅन आहे क्विक एंट्रीचा नाही. सकाळी फास्ट एंट्री नाही करायचं आपल्याला वेट करायचं आहे इथं मार्केटमध्ये. वेटिंगशिवाय दुसरं काहीच करायचं नाही. तर हे लो क्रॉस केलं, 9-10 वाजेनंतर वेट करायचं आहे इथून. आता इथे एक हाय बनवलं मार्केटनं, हे एक हाय बनवलं, हे हाय बनवलं, हे हाय बनवलं. इथं हाय क्रॉस केलं, इथं कॅन्डल बघायच्या. आता इथं कॅन्डल बघायला चालू करायच्या. 3 इंडेक्समध्ये कॅन्डल बघायला चालू करायच्या. आता ह्यानं मिड कॅप नंतर
हाय क्रॉस केलं नाही, हाईट लेवलला आलेलंच आहे ना, पण बँक निफ्टी आणि निफ्टीनं एकदम परफेक्ट हाय क्रॉस केली. आणि कॅन्डलस्टिक पॅटर्न पण इथं टॉपला बनवलेला आहे. ह्याचा ब्रेक झालेला आहे 9:10 वाजून 36 मिनिटाला. तिन्ही इंडेक्समध्ये सेलिंग दिसायला लागले, शार्प सेलिंग. तसं तर इथं 10 वाजून 33 मिनिटाला बँक निफ्टी आणि मिड कॅपमध्ये सेलिंग दिसायला लागली आहे, पण मिड कॅपमध्ये इथं हाय क्रॉस केलेलं नाही. मग त्याच्यामुळे वेट करायचं. निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये सेम आपलं स्ट्रॅटजी फॉलो व्हायला पाहिजे, म्हणजे हायरचा लो क्रॉस होणार. इथं क्रॉस झालेला आहे 10 वाजून 36 मिनिटाला. इथं सेल करायचा. तुम्हाला जे एवढं काय प्रॉफिट भेटेल तेवढं प्रॉफिट इथं भेटेल. सेलिंगवाल्यासाठी आहे हा, कारण तो सेलिंगवाल्यासाठी हे रिट्रेसमेंट मारून जर इथं परत आलं तर इथं एक्झिट करू शकतो तुम्ही. कारण इथं आता काय दिसायला लागले, इथं दिसायला लागले बाईंगचं. बघा इथं हा झाला लो क्रॉस, इथं झाला बाईंगचा प्लॅन. आणि हा पण इथं लो क्रॉस झाला आहे, इथं झाला बाईंगचा प्लॅन. ह्याच्यात काही झालं नाही, ह्याच्यात झाला. ठीक आहे. मग वेट करायचं वाटतं तर हो का परत आज तुम्हाला परत एंट्री पण भेटते. इथं जर हाय क्रॉस केला, इथं पण बघा, इथं पण हाय क्रॉस केले आणि इथं नाही करायला, मिड कॅपमध्ये नाही कराय. पण मिड कॅपमध्ये एक टॉपला बाईंग पे आले. मग वेट करायचं ह्या दोन इंडेक्समध्ये. इथं हाय केले नाही, इथं एक आणि इथं एक कॅन्डल बघायचे, इथं नाही बघायचं. आता इथं फक्त सेलिंग व्हायला का फक्त बघायचं. ह्या दोन इंडेक्समध्ये बघायचं. आता ही कॅन्डल आहे का सेलिंगची 12 वाजून 36 मिनिटाला नाही आहे. ठीक आहे. मग दुसरी बघायची, ही कॅन्डल आहे का सेलिंगची प्रॉपर. तिन्ही इंडेक्समध्ये पण ही सेलिंगची कॅन्डल प्रॉपर आहे, पण याचा लो ब्रेक झाला का नाही आहे. मग 12 वाजून 48 मिनिटाला लो ब्रेक झाला आहे, सेल करायचं इथं. ठीक आहे. इथं सेल ऑर्डर मारली, वेट करायचं. निफ्टीमध्ये सेल ऑर्डर मारली, प्रॉफिटसाठी वेट करायचं. मग काय येते, जसं इथं लो, इथे एक लो आहे, इथे एक लो आहे. ह्या लोचा किंवा इथं जर लो बनला, इथे एक लो बन, परत बाईंग आली, परत हा लो आला मार्केट, इथे एक्झिट मारायचं बस. चला नेक्स्ट डेला घेऊन जातो. आता सोपी पद्धत आहे, जास्त डोक्याला टेन्शन नाही. मी फास्ट समजून सांगतो. 4-5 दिवसाचे आता एवढ्याच 27 मिनिटामध्ये 4-5 दिवसात सांगितलं, त्याच्यामुळे तुम्हाला जास्त किचकट वाटतं असेल, पण ॲक्च्युली किचकट नाही आहे. रिट्रेसमेंटला बॉटम ब्रेक, टॉप ब्रेक ह्याच्यामध्येच आपल्याला ट्रेड करायचं आहे. आता इथं आलं मार्केटला, वेट करायचं. 9:45पर्यंत वेट करायचं. आपला मार्केट कसं बी असू द्या, 9:45च्या नंतर न बघायचं ट्रेड कुठं भेटते, कुठं लोअर लो क्रॉस होते. इथं बँक निफ्टीमध्ये इथं लोअर लो क्रॉस झाला बघा. एक स्विंग बनवला अप साईडला, इथं क्रॉस झाला, ह्याचा बी लो क्रॉस झाला, ह्याचा बी लो क्रॉस झाला. आता इथं बघायचं. आणि इथं काय झालं हो का, इथे बघा, हा झाला लो, हे झालं इथं क्रॉस. निफ्टीमध्ये बी सिच्युएशन बरोबर चालू आहे. आणि मिड कॅपमध्ये काय इथं बरोबर दिसत नाही. मिड कॅपमध्ये सोडून द्या, मिड कॅप साईडच असणार आहे. मिड कॅपमधला विचार सोडून द्या. आता ह्या दोन्हीमध्ये विचार करायचा, दोन्हीमध्ये पुट सेल करायचा आपल्याला. पुट सेल करायचा कोणती कॅन्डलला करायचा ते पण महत्त्वाचं आहे. ह्या कॅन्डलला करायचा का नाही, कारण इथं लो क्रॉस व्हायला टाईम आहे, इथला लो क्रॉस व्हायला टाईम आहे. इथला लो क्रॉस केले, आपल्या दोन इंडेक्सला फॉलो करायचे. इथं लो क्रॉस झाला ह्या कॅन्डलला, पण बाईंग दिसते का नाही इथं बघायचं. बाईंग दिसते का नाही इथं बघायचं. बाईंग दिसते का, तिन्ही इंडेक्समध्ये बाईंग दिसते. इथं पुट सेल करायचा. इथं पुट सेल करायचा. स्टॉप लॉस कुठे ना कुठे इथं असणार आहे. टार्गेट तुमचे 1:2, 1:3 मधूनचे टार्गेट असणार आहे तिथं. ठीक आहे. हायर लोची तुम्हाला स्ट्रॅटेजी समजलेली आहे. तुम्हाला 2-3 इंडेक्समध्ये दाखवलेलं आहे. 3 इंडेक्सचा कसा फायदा करून घ्यायचा आणि कोण्या पद्धतीने ट्रेड करायचं. आता कुठला बी एक रँडम चार्ट घेतो आजू आपण. आता फक्त एक चार्ट दाखवतो, कुठला बी रँडम. 2024चा ऑक्टोबरचा तारीख. चला मागे पुढे 1, 2, 3 कोणती काही ना. चला इथली तारीख जी आली ती आली. तर इथे एक दाखवतो कसं कोण्या पद्धतीने ट्रेड करायचं. आता रँडम चार्ट आहे आणि डेली प्रॉफिट होते असं बी नाही, लॉस बी होते काय. तर तुम्ही म्हणता डेली प्रॉफिट कसं, डेली प्रॉफिट होणं कसं शक्य आहे. चार्ट उलटं झालं काय, चार्ट उलटा झालं आहे खाल्ला.
ठीक आहे. हां बघा 17 तारखेला चार्ट आला इथं आपला लॉस होते बघा. हा आपला चार्ट लॉसचा चार्ट आहे पण स्विंग बनवलंच नाही तर विषय असा पण आहे. इथं स्विंग पण बनवलेलं नाही आहे. लॉस होणार इथं आपल्याला माहीत आहे मला. पण आपलं स्ट्रॅटेजी बघू ना कुठं होते. हे बघा अजून हायर लो बनवलं नाही. इथं एक हायर बनवला आहे. आता एक हायर इथं बनवलेला आहे. ह्याचा लो ब्रेक व्हायची वाट बघायची. आपल्या स्ट्रॅटेजीनुसार चालायचं मित्रांनो. काहीतरी लॉस असो लॉस घ्यायचा, प्रॉफिट असो प्रॉफिट घ्यायचा. हो का मिड कॅपमध्ये नाही बनला ठीक आहे. हो का 11:36 तिन्ही इंडेक्स बाईंग दाखवते. इथं बाय करा. इथे एस एल लावा. टार्गेट मोठे ठेवा. टार्गेट कुठं ना कुठं इथं ठेवा. ठीक आहे. इथे एस एल गेला तुमचा डे क्लोज करा. आता अजून एक दुसऱ्या ह्याच्या घेऊ चार्ट. डेली प्रॉफिट होते असं बी नाही आहे. कधी प्रॉफिट कधी लॉस होत राहते चढत राहते त्याच्यात काय विषय नाही. आणि इथं बघा पूर्ण मार्केट साईड दिसायला ह्या डेटला तर 9:45 पुढे कॅन्डल कशी म्हणते अर्धा तास झाला इथं. हा रिट्रेसमेंट आहे. ठीक आहे. हायर आहे क्रॉस कुठं झाला इथं क्रॉस होतं आहे. हायर आहे ह्या जागी. हे सगळं रिट्रेसमेंटच आहे. ह्या जागी हायर आहे क्रॉस होते पण इथं कॅन्डल दिसत नाहीत. कॅन्डल दिसते तेव्हा इथं कॅन्डल दिसते इथं. ठीक आहे. बाकीच्या इंडेक्समध्ये काय काय चालू आहे. हो इथं कॅन्डल दिसते सेलिंगची आणि इथं बी दिसते सेलिंगचे. ठीक आहे. इथं बी काय केले हायर क्रॉस केले इथं आले. बाकीच्या दोन्ही ह्याच्या तर इंडेक्समध्ये तर फुल खालीच आहे. मग बँक निफ्टी आणि निफ्टीमध्ये आपलं सेटअप बनायला लागले किती वाजता 1:24 करा कॉल सेल. इथं कॉल सेल केले की बसा वाट बघत प्रॉफिटची. ठीक आहे. तुम्हाला दाखवतो ट्रेड कोण्या पद्धतीने करायचं. हायर आहे हायर लो कसं क्रॉस केल्यानंतर कसं ट्रेड करायचा. ठीक आहे. आणि कॅन्डल कोणती बघायची तिन्ही इंडेक्समध्ये कॅन्डल बघा. हायर आहे हायर लोच्या ह्याच्या स्ट्रॅटेजीनुसार तुम्ही काम करा. तुम्हाला एक नक्कीच तुमच्या प्रयत्नाला यश देईल आणि एक दिवस तुम्ही पण ट्रेडिंगमध्ये सक्सेस झाल्यानंतर कधी ना कधी माझं नाव नक्कीच घेणार आहे. आणि माझ्या चॅनलला असंच फॉलो करत राहा. मी जरी स्टार्टअप माझं जरी शून्यातून होत असलं, जरी माझं लॉस आणि प्रॉफिट कमी असलं, जरी मी सेलिंग 2 लाखानं सेलिंग करून 100, 150, 200 रुपयाचा लॉस आणि 300, 400 रुपयाचा जर प्रॉफिट घेण्याचा प्रयत्न करत असाल तर ह्याच्या मागे तुम्ही निगेटिव्ह विचार नका करत जाऊ. हे एक खूप मेहनतीचं पैसा आहे आणि त्याला एक व्यवस्थित प्रकारे मी मॅनेज करण्याचा प्रयत्न करतो आहे. स्टार्टअप आपलं कसलं जरी असलं तर एकदा आपल्याला इथं ह्या फील्डमध्ये जर आपला हात बसला किंवा आपलं इथं एक एक्सपर्टमध्ये आपलं काम चालू झालं तर इथं आपण नक्कीच खूप चांगल्या करण्याचा प्रयत्न करू. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवाजी.